रानडुक्कर हल्ला की बनावट प्रकरण? वन विभागातील 1.25 लाखांच्या आर्थिक मदतीवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी. बुलढाणा. विशेष प्रतिनिधी, राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछाडा वर्ग संघटना, नवी दिल्ली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी वन विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात मुख्य वनसंरक्षक अमरावती यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. हंगामी वनमजूर सोपान गणेश रेळे यांना रानडुक्कर हल्ल्यात जखमी झाल्याच्या कारणावरून मंजूर करण्यात आलेल्या 1,25,000 रुपयांच्या आर्थिक सहाय्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष या प्रकरणांमध्ये शासनाची दिशाभूल करून 1.25 लाखांचा वन विभाग घोटाळा नेमका कसा, सविस्तर पहा. रानडुक्कर हल्ल्याचे बनावट प्रकरण मंजूर केल्याचा आरोप. अधिकारी, डॉक्टर आणि वनमजूर संगनमतात. शेख सईद कदीर यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीनुसार घटना 6 डिसेंबर 2020 रोजी घडल्याचे सांगण्यात आले असले तरी घटनास्थळाचा पंचनामा 3 दिवसांनी करण्यात आला. तसेच साक्षीदारांच्या जबाबांमध्ये घटनेच्या अचूक ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत मोघम स्वरूपात करण्यात आला असून 3 ते 4 दिवसांनंतरही रानडुक्कराच्या पायांचे ठसे व झटापटीच्या खुणा स्पष्ट दिसल्याचा उल्लेख संशयास्पद वाटतो. याशिवाय वैद्यकीय कागदपत्रांमध्ये वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख नसतानाही आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घटना 2020 मधील असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र तब्बल 2024 मध्ये प्राप्त झाले असून त्यामध्येही जखम रानडुक्कराच्या हल्ल्यामुळे झाल्याचा उल्लेख नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. शेख सईद शेख कदीर यांनी आपल्या तक्रारीत संबंधित तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक तसेच लाभार्थी यांच्यावर संगनमताचा आरोप करत विभागीय व फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. शासनाचा निधी गैरप्रकाराने मिळविल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच लाभार्थ्यास सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे वन विभागात खळबळ उडाली असून आता प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शेख सईद अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, नई दिल्ली. 9/6/2026 मी तक्रार निवेदन सादर केलेले आहे माननीय CCF मॅडम बॅनर्जी यांच्याकडे. 2005 माहिती अधिकार अंतर्गत माझ्या कार्यकर्त्याला अहवाल प्राप्त झालेला आहे. सोपान रेळे बनावटी वन्यप्राणी हल्ला मनुष्यहानी हे प्रकरण 2020चं असताना 2023 मध्ये SCF पुणे यायना अकोल्या यायना हे तक्रार जे सादर केलेला प्रस्ताव होता हे खारिज केलता. आणि आताचे हल्ली जे SCF टाले मॅडम आहे याची दिशाभूल किंवा याच्याजवळ कागदपत्राचे काही बनावटी कागदपत्र जोडून याच्या मार्फत 1,25,000 रुपयाची निधी प्राप्त करून घेणं आणि करायला लावणं हे माननीय आमचे जे आरेपू साहेब अकोला थोरात, तसेच याचे पहिले एक आरेपू साहेब होते, त्याने पंचनामामध्ये सह्या केल्या होत्या. ते पंचनामामध्ये फक्त त्याचे सह्या आहे, त्याच्यामुळे ते दोषी बनवण्यात आलेलं आहे. तसेच हल्लीचे जे आरेपू सोनाळ्याचे आहे त्यावेळी ते वनपाल होते बावणे साहेब. हे प्रकरणमध्ये महत्त्वाचा जे रोल आहे हे बावणे साहेबाचा आहे, कारण की ते वनपाल साहेबाच्या अहवालमुळेच हे सर्व प्रकरण घडलेलं आहे. सोपान रेळे जे वनमजूर आहे हे मागील बरेच दिवसापासून अकोला अकोटमध्ये टायपिंग करणाऱ्याचा काम करते ऑपरेटरचा, व याच्याकडे सर्व अधिकारीचे पुरावे असतात. काय जे काही त्याचे भ्रष्टाचारीचे काम आहे सर्व याच्याकडे आहे. म्हणून याले कसा जोड घेणं, कसा याच्या
फायदा करून देणं याच्यासाठी आरेपू यायले खूप चांगला येते. आणि त्याचं उदाहरण असा की तिरी समितीच्या अहवालामध्ये हे सर्व लोक दोषी आढळून आलेले आहे. आणि यानं कसं बनावटी प्रकरण केलेलं आहे, असा बनावटी प्रकरण यानं जे केलेलं आहे त्याचा अहवाल माननीय किरण पाटील दक्षता विभाग अमरावती याची समितीनं बॅनर्जी मॅडमकडे दिलेलं आहे. आणि ते अहवालाचे संदर्भ घेऊन मॅडमना DFO अकोला यायले पत्र दिलेलं आहे. परंतु 5 ते 6 महिने झाले, आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. DFO साहेब का कारवाई करत नाही? कोणाचा दबाव आहे किंवा काही प्रेशर आहे असं काहीतरी वाटते. तत्काळ DFO साहेबांना आणि माननीय मॅडमजी बॅनर्जी मॅडम यायचे पत्राचा मान ठेवून लवकर ना लवकर कारवाई करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.